संजय राऊत यांनी माफी मागितली आहे, त्यामुळे खटला मागे घेणार मंत्री दादा भुसेंची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या सामना दैनिकात लेखाविरोधात भुसे यांनी खटला दाखल केला होता। हे प्रकरण संपल्यानं खासदार राऊतही यांचं स्पष्टीकरण। मालेगावच्या न्यायालय परिसरात खासदार संजय राऊत आणि मंत्री दादा भुसेंमध्ये हसत खेळत चर्चा। दादा भुसेंच्या अब्रू नुकसान प्रकरणातील सुनावणीसाठी संजय राऊत मालेगावात आले होते। आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषदा घेण्यापेक्षा तपास यंत्रणांसमोर पुरावे सादर करावेत। धर्मराव बाबा अत्राम यांचा रोहित पवारांना सल्ला। तसेच डीजीसीआय आणि तपास यंत्रणांवर शंका उपस्थित करणं योग्य नसल्याची धर्मराव बाबा अत्राम यांची प्रतिक्रिया। आमदार रोहित पवार यांच्या जीवाला धोका, त्यांना झेड+ सुरक्षा द्या। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघातासंदर्भात प्रश्न उपस्थित केल्यानं सुरक्षेची मागणी। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरची पुढची सुनावणी 6 मार्चला होणार। आज पार पडलेल्या सुनावणीत आरोपी पक्षाला सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे कोर्टानं आदेश दिले। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे आतापर्यंत 3 वेळेस गावी येऊन गेला। मयत संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांचा मोठा दावा। राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासनाकडून 100 कोटी रुपयांची तरतूद। येत्या फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात थकबाकीचा हप्ता जमा होणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी प्रकरणी पर्यावरणप्रेमी पुन्हा एकदा आक्रमक। वृक्षतोडी विरोधातल्या हरकतींवर महानगरपालिका प्रशासनाकडून उत्तर मिळत नसल्यानं पर्यावरणप्रेमींचं एकदिवसीय उपोषण। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्या सुरक्षेत कपात। दानवेंना Y+ सुरक्षा दिली होती, सुरक्षा कमी केल्याची पोलिसांची माहिती। 12वी बोर्डाच्या पेपरफुटीचा धक्कादायक प्रकार समोर। फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पेपर परीक्षेपूर्वीच व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केल्याची माहिती। पोलिसांकडून गुन्हा दाखल। नागपूर पेपरफुटी प्रकरणासंदर्भात शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडून चौकशीचे आदेश। प्रकरणात सहभागी असलेल्या कोणालाही सोडलं जाणार नाही, तर खासगी शिकवणी क्लासचा यात सहभाग असेल त्यांच्यावर पण कारवाई होणार। भोयर यांची माहिती। सतर्क असलेला पर्यवेक्षक, त्याच्यामुळे ही घटना समोर आली। तातडीने त्याच्यावरती शिक्षण विभागाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात आलेली आहे। इव्हन सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। अशा पद्धतीच्या घटना ज्या ज्या ठिकाणी घडल्या असतील किंवा घडतील याच्यावर बारीक लक्ष हे शालेय शिक्षण विभाग, त्याच पद्धतीचं गृह विभागाचं देखील आहे। त्याच्यामुळे कोणीही यातून सुटला त्या ठिकाणी जाणार नाही। राहुल गांधींनी भिवंडी न्यायालयात हजर राहून स्वाक्षरी केली। नवे जामीनदार सादर करण्यासाठी राहुल गांधींची भिवंडी न्यायालयात हजेरी। 2014 मध्ये संघावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राहुल गांधींवर राजेश कुंटेंकडून मानहानीचा खटला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ राहुल गांधींचे नवे जामीनदार। शिवराज पाटील चाकूरकरांनंतर आता हर्षवर्धन सपकाळ नवे जामीनदार। राहुल गांधी यांच्या जामीनपत्रावरती सपकाळांनी स्वाक्षरी केली। केस मजबूतीने उभी आहे, आमचा विजय नक्की होईल, न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे, लवकरात लवकर निकाल लागेल। तक्रारदार राजेश कुंटे यांची प्रतिक्रिया। न्यायावरती पूर्ण विश्वास आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेप्रमाणे लवकरात लवकर निर्णय लागेल अशी आम्हाला पूर्ण आशा आहे। राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या कार्यकर्त्यांवरती महात्मा गांधींच्या खुनाचा आरोप केला होता, त्यांची हत्या केल्याचा आरोप केला होता आणि ह्या खोट्या वक्तव्यामुळे मी त्यांच्यावरती डिफामेशन केस भिवंडी कोर्टात दाखल केलेली आहे। सातत्यानं प्रयत्न करूनही काँग्रेसला मोठं अपयश। वादग्रस्त वक्तव्य करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात। राहुल गांधी प्रकरणावर पंकज भोयर यांची प्रतिक्रिया।
सातत्यानं प्रयत्न करून मागच्या तीनही निवडणुकांमध्ये प्रचंड मोठं असं अपयश त्या ठिकाणी काँग्रेसला आलं असल्यामुळं ह्या पद्धतीचं कुठलं तरी वक्तव्य करणे किंवा कृती करणे आणि त्या माध्यमातून जनतेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी करत असतात. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी राहुल गांधींची भेट घेतली तर 12 वर्ष होऊन गेले तरी केस सुरू आहे, हे दुर्दैव. सुरेश म्हात्रेंची प्रतिक्रिया. आपल्या देशाचं दुर्दैव आहे की 2014ची केस 12 वर्ष झाली, निकाल लागत नाही. हे सगळे निकाल हे ठीक आहे ना, अशा प्रकारचे निकाल तर 3 महिन्याच्यात लागायला पाहिजे, पण 12 वर्ष काय निकाल प्रलंबित ठेवू नये. मुंबईतील मुलुंड टोल नाक्यावरती राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्यात आले. AI समिटमध्ये भारताचा अपमान केला म्हणून भाजपकडून काँग्रेसचा निषेध. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. परदेशात जाऊन राहुल गांधी भारताबद्दल चुकीचे शब्द वापरतात, भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप. राहुल गांधींना भाजपनं दाखवलेल्या काळ्या झेंड्यांविरोधात भिवंडीमध्ये काँग्रेसकडून निषेध व्यक्त, तर काँग्रेसकडूनही आंदोलनाचा इशारा. राहुल गांधी यांच्या विरोधात नागपूरमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाकडून आंदोलन. महाल भागातील टिळक पुतळा इथे आंदोलन. राहुल गांधी हे अपयशी व्यक्ती सत्ताधाऱ्यांनी नाही तर काँग्रेसनंच त्यांना काळे झेंडे दाखवायला पाहिजेत, संजय शिरसाट यांची टीका. काळे झेंडे दाखवणार राहुल गांधी हा अपयशी माणूस आहे. खरं तर सत्ताधारी पक्षाचे कोणी काळे झेंडे दाखवायला नको, फक्त आता काळे झेंडे दाखवण्यासाठी काँग्रेसनेच पुढाकार घेतला पाहिजे, कारण की इतकं डुबवलंय त्या काँग्रेसला. आता काँग्रेस शिल्लक राहिलीच नाही. त्यांना आता हद्दपार करण्याचं काम स्वतः राहुल गांधी करतायत, म्हणून त्या लोकांनी सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. राहुल गांधी हे भारत विरोधी कारवाया करणारे नेते, भाजप खासदार अनिल बोंडेंची टीका. तर राहुल गांधी यांचा निषेध केवळ भिवंडीतच नव्हे तर महाराष्ट्रात केला पाहिजे, बोंडेंचं वक्तव्य. राहुल गांधी हे देशविरोधी आहे, भारताच्या विरोधी. दिल्लीमध्ये AI समिट इम्पॅक्टमध्ये सगळ्या देशाची नाचक्की करण्याचं काम राहुल गांधी आणि त्यांच्या चमच्यांनी केलं आहे. आणि त्याच्यामुळं अशा भारत विरोधी कारवाया करणाऱ्या नेत्याला, जो सोरसचा नेता आहे, जो सोरसच्या पैशावर जगतो, जो सोरसच्या पैशावर राजकारण करतो, जो इंडिया चायना करार करून घेतो पक्षासाठी, अशा नेत्याला काळे झेंडे दाखवायला पाहिजे आणि अशा नेत्याचा निषेध जागोजागी करायला पाहिजे. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत सत्ता समीकरणाला वेग येणार. भाजप राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार गोव्यात एकत्र. भाजप आणि राष्ट्रवादीची नवी खेळी. शिवसेनेला एकाकी पाडण्यासाठी तटकरेंची राजकीय खेळी असल्याचा डाव. सोलापूर महापालिकेच्या 10 पैकी 9 स्वीकृत सदस्यांची निवड जाहीर. भाजपच्या 8 तर MIMच्या 1 सदस्याची निवड. भाजपच्या आणखी 1 सदस्याची निवड बाकी. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 25 फेब्रुवारी रोजी सादर होणार. पालिका आयुक्त भूषण गगराणी नवनियुक्त स्थायी समिती अध्यक्षांकडे अर्थसंकल्प सादर करणार. 8 मार्च 2022 ते 11 फेब्रुवारीपर्यंतचा हिशोब द्या. किशोरी पेडणेकरांची महापौर आणि आयुक्तांकडे मागणी. धाराशिव जिल्हा परिषद पंचायत समितीतील पराभवानंतर ठाकरेंच्या शिवसेनेत खतखत. गटबाजीमुळे पराभवाची भावना. पदाधिकारी पक्षांतराच्या तयारीत. भूम, परांडा आणि वाशी तालुक्यात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडण्याची शक्यता. नागपूर महापालिकेकडून मालमत्ता करात 4% वाढीचा प्रस्ताव. करवाढीला भाजपचा विरोध. तर वाढत्या खर्चाचा ताण आणि महसुलातील तूट लक्षात घेऊन करवाढीचा निर्णय घेतल्याची माहिती. धुळे शहरातील मनोहर टॉकीज परिसरात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्याच्या कामाला स्थगिती. बांधकाम अवैध असल्याचा दावा करत माजी आमदार अनिल गोटेंची न्यायालयात धाव. तर पुतळा उभा राहिल्याशिवाय शांत बसणार नसल्याचं आमदार अनुप अग्रवाल यांचं म्हणणं आहे. बुलढाण्याच्या चिखला काकड गावात तणावपूर्ण शांतता. काल महापुरुषांच्या पुतळ्यावरून 2 गटात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर आज पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. बीड जिल्ह्यातील परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडेंवरती लाचलुचपत विभागाची कारवाई. जात प्रमाणपत्र काढण्यासाठी लाच मागितल्याचा मुंडेंवरती पत प्रमाणपत्र काढण्यासाठी लाच मागितल्याचा मुंडेंवरती आरोप. तहसीलदारांच्या नांदेडमधील घराची झडती घेतली असता 13 तोळे सोनं आणि 55,000चा मुद्देमाल ACBकडून जप्त.
दरम्यान या कारवाईनंतर तहसील कार्यालयासमोरच नागरिकांनी फटाके फोडले. तहसीलदार व्यंकटेश मुंडेंवरती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतरचा जल्लोष. नेत्यांच्या म्हणण्यानुसार अधिकारी काम करत असल्याचा नागरिकांचा आरोप. मुलुंडमध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या काँग्रेस प्रवक्त्याच्या वाहन चालकाची 60 वर्षीय महिलेला धडक. आरोपी नरेंद्र जगतापला 2 दिवसांची पोलीस कोठडी. अपघातावेळी काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी गाडीत नसल्याची माहिती. सोलापूर महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरचं तडकाफडकी निलंबन. रुग्ण महिलांशी अश्लील वर्तन करत असल्याचा डॉक्टरवर आरोप. पालिका आयुक्तांच्या डॉक्टरविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना. नाशिकच्या सिन्नर शहरातील 17 वर्षीय मुलगी 15 दिवसांपासून बेपत्ता. पोलिसांकडून दाद मिळत नसल्यानं बेपत्ता मुलीच्या आईनं थेट आमदार संग्राम जगताप यांची भेट घेतली. यावेळी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचं संग्राम जगताप यांचं आश्वासन. थार गाडीतून आलेल्या चोरट्यांनी पंढरपूरमध्ये एसटी कदम या सराफा व्यावसायिकांना लुटलं. गाडीनं बुलेटला धडक देत कदम यांना खाली पाडलं आणि यानंतर सराफाजवळ असलेली बॅग घेत चोरटे पसार. कदम गंभीर जखमी. शहरात भीतीचं वातावरण. पोलीस असल्याचं सांगून भामट्यांनी वृद्धेचे 1.5 लाखांचे दागिने पळवले. जुने जळगाव परिसरातली घटना. आम्ही पोलीस आहोत, पुढे हत्या झालीये, पुढे जाऊ नका असं सांगून फसवणूक केली. शनीपेठ पोलीस ठाण्यात 3 जणांविरोधात गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या गंगावेशमध्ये चहात विष घालून नातवानं साजीची हत्या केली. दागिने लुटण्यासाठी हत्या केल्याची आरोपी प्रेम भिवंगडेची कबुली. स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपीला अटक. बीडच्या दिंद्रूडमध्ये पैशाच्या वादातून तरुणाची आत्महत्या. व्याजानं दिलेले पैसे परत कर म्हणत अपमानास्पद वागणूक दिल्यानं तरुणाची आत्महत्या. नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर मृतदेहासह ठिय्या आंदोलन केलं. सावकार पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल. हिंगोलीत सेनगाव पंचायत समितीमध्ये अधिकारी पैसे घेतल्याचा आरोप करत व्हिडिओ पोस्ट. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी व्हिडिओ पोस्ट केलाय. धनगरवाडी गावामध्ये सिंचन विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचा त्यांनी आरोप केला होता. जळगावात न्यायालयाच्या जागेवरील अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई. खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर अतिक्रमण निर्मूलन विभागानं हातोडा टाकला. ट्रॅफिक गार्डनची जागा न्यायालयाच्या इमारतीसाठी हस्तांतरित. भंडारा जिल्हा रुग्णालयात घरगुती गॅसचा काळाबाजार. घरगुती वापराचे 6 सिलेंडर जप्त केले. रुग्णांना सकस आहार देण्याचे राजश्री सेवा सहकारी संस्थेला कंत्राट. मात्र संस्थेकडून नियमांची पायमल्ली होत असल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडीत अनधिकृत बॅनर्स काढताना महापालिका कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू. अमोल जाधव असं मृत व्यक्तीचं नाव. घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांचा रुग्णालयाबाहेर आक्रोश. नांदेडच्या बिलोली तालुक्यातील चिटमोगरा गावात कापून ठेवलेल्या हरभऱ्याच्या ढिगाला अज्ञातानं आग लावली. वर्षभराची मेहनत भस्मसात झाल्याचं पाहून कुटुंबानं हंबरडा फोडला. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल. इचलकरंजीच्या सांगली नाका परिसरात सुताच्या दोऱ्याच्या गुरुमाऊली वेअरहाऊस गोदामाला भीषण आग. कापडासाठी वापरात सुताचं गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी. 2-3 कोटी रुपयांचं नुकसान. तासाभरानंतर आग आटोक्यात. मोहनलाल मेहता यांच्या मालकीचं हे गोदाम. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील आमगड गावात आईचं पार्थिव घरी असताना मुलानं 10वीची परीक्षा दिली. परीक्षा संपताच जड अंतःकरणानं आईला अखेरचा निरोप दिला. जळगाव जिल्ह्यातील चोपड्याच्या कस्तुरबा शाळेवरती फी न भरल्यामुळे विद्यार्थिनीला हॉल तिकीट न दिल्याचा पालकांचा आरोप. तर वारंवार सूचना देऊनही विद्यार्थिनी आणि पालक टाळाटाळ करत असल्याचं मुख्याध्यापकांचं स्पष्टीकरण. फक्त त्या पालकाची स्टंटबाजी आणि शाळेची बदनामी करण्याचा हा प्रकार आहे. दिनांक 12 फेब्रुवारी पासून हे प्रवेशपत्र देण्यासाठी आम्ही वारंवार त्यांना सूचित केलं. माझ्या सहकाऱ्यांनी शिक्षकांना त्यांच्या घरी पाठवलं तरी सुद्धा ते प्रवेशपत्र घेण्यास नकार देत होते. त्या पालकांनी असा प्रकार आज जो केला तो चुकीचा आहे. शाळेला बदनामी करण्याचा प्रकार आहे. या पालकांना वारंवार भेटण्याचे CCTV फुटेज आमच्याकडे उपलब्ध आहेत. सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. फक्त शाळेची बदनामी करण्याचा कुणीतरी डावा केलाय. भंडारा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची 876 पदं रिक्त. मराठी शाळा वाचवण्यासाठी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची आरपारची लढाई. राज्य सरकारला पदाधिकाऱ्यांचा उपोषणाचा इशारा.
सांगलीच्या कवठे महांकाळ अलकुड एम गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये डिजिटल आयडेंटिटीचा प्रयोग. मुलगा शाळेत पोहोचल्यावर आणि शाळा सुटल्यावर शिक्षकांनी स्कॅनिंग केल्यानंतर पालकांना मेसेज. नागपुरातील 85% स्कूल बस ठेकेदारांच्या भरोशावर शालेय परिवहन समिती बैठकींचा तपशील न सादर केल्याबद्दल न्यायालयाची नाराजी. अंतिम संधी देत माहिती न दिल्यास प्रत्येकी 50,000चा दंड आकारण्याचा इशारा. रायगड किल्ल्यावरील रोपवे 5 दिवस बंद राहणार. 23 ते 28 फेब्रुवारी दरम्यान देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रोपवे बंद ठेवणार असल्याची माहिती. कोल्हापुरात बसरेवाडीमध्ये कूर कालवा फुटल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. 17 कोटी खर्चून देखील कालवा फुटला. वारंवार कालवा फुटून शेतीचं नुकसान होत असल्यानं शेतकरी मेटाकुटीला. नंदुरबारमध्ये वडफळी आणि पिंपळकुंड इथे वनविभागाकडून 17 नर्सरींचं बेकायदेशीर स्थलांतर. शिवसेनेचे तालुका प्रमुख मनलेश जयस्वाल यांचा आरोप. जर आदिवासींवर अन्याय होत असून नर्सरी उभारली नाही तर आंदोलन करू, गावकऱ्यांचा इशारा. कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन आजपासून 2 दिवसीय संमेलन आणि परिषदेचं आयोजन. कृषी क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञ, कृषी आणि संलग्न क्षेत्रातील नवे स्टार्टअप, गुंतवणूकदार, वित्तीय संस्था सहभागी होणार. भंडाऱ्यामध्ये विविध मागण्यांसाठी मोईल कंपनीच्या विरोधात कंत्राटी कामगारांचं 7व्या दिवशीही उपोषण. प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं कामगारांमध्ये असंतोष. नंदुरबारच्या तोरणमाळमध्ये 3 दिवसीय पर्यटन महोत्सवाला सुरुवात. आदिवासी पारंपरिक कला, संस्कृती आणि वस्तू घेण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न. खूप सारे लोकांनी खूप सारा जे आपले पारंपरिक नृत्य होते इथे, जे इंटरनॅशनल स्कूल जे आहे आणि आपले ट्रायबल अकॅडमीचे व्हॉलंटियर्स होते, त्यांनी सगळ्यांनी खूप मेहनत घेऊन खूप सारे स्टॉल्स आहेत इथे. नंदुरबारचे जितके चांगले प्रॉडक्ट्स आहेत, चांगले खाद्यपदार्थ आहेत, ते सगळे इथे आहेत. भरपूर प्रकारची ॲक्टिव्हिटीज आमची प्लॅन्ड आहे. तोरणमालफेस्टिवल.in आमची वेबसाईट आहे आणि त्यावर एक व्हॉट्सॲप चॅनलचा QR कोड पण आहे, ज्यावर पूर्ण इन्फॉर्मेशन फेस्टिवलबद्दल मिळते. दिल्लीतील लाल किल्ल्यासमोरील स्फोटाचा इशारा. दहशतवादी चांदनी चौकातील मंदिराला लक्ष्य करू शकतात. लष्कर-ए-तोयबा हल्ल्याचा कट रचत असल्याची सूत्रांची माहिती. पाकिस्तानमधील मशिदीच्या स्फोटाचा बदला घेण्यासाठी दहशतवादी रणनीती आखत असल्याची माहिती. विशेष अध्यक्षीय अधिकारांतर्गत विविध देशांच्या वस्तुमालावरती आयात शुल्क आकारण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नाही. अमेरिका सर्वोच्च न्यायालयानं ट्रम्प यांना फटकारलं. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला लज्जास्पद म्हणत ट्रम्प यांचा संताप. तर नवीन अतिरिक्त 10% टॅरिफवर ट्रम्प आज स्वाक्षरी करणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.